नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका. अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका. ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाहीत, त्यांना हिंदीही मोडकं तोडकं येत आहे. अमित शहाची हिंदी ऐका तुम्ही, म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती, हे बरोबर नाहीये. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये खास करून मुंबई जी हिंदी सिनेसृष्टीचं प्रमुख ऊर्जा आहे, जिथून हिंदी सिनेमा बनतो, जिथे हिंदी भाषेचा उगम होतो, तिथे तुम्ही आम्हाला कशाला हिंदी सक्तीची करताय? या महाराष्ट्रातून, या मुंबईतूनच हिंदी सिनेमा, हिंदी गाणी, हिंदी साहित्य, हिंदी नाटक हे इथे आहे. या शहरात आणि या महाराष्ट्र पृथ्वी थिएटर कुठे आहे? इतर कुठल्या भागात आहे का? या महाराष्ट्रात हिंदी भाषा भवन आहे, उत्तर भारतीय भवन आहे ना. कोणी विरोध केलाय का? मग आमच्यावर का लादता? जिथे नाही तिथे लादा. लादूही नका, सक्तीची करू नका. हिंदीचा प्रचार आणि प्रसार करा. केंद्र सरकारच्या पार्लमेंटच्या हिंदी भाषा प्रचार समितीच्या समित्या आहेत, आम्ही त्याच्यावर काम करतो. आणि आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये हिंदीविषयी लोकांच्या मनामध्ये आस्था प्रेम आहे, कारण त्या देशाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे, संवाद भाषा आहे. पण तुम्ही अभ्यासक्रमात कशा करता लादताय? हिंदी यायला पाहिजे, पण तुम्ही अभ्यासक्रमात लादून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये, इंटरनॅशनल स्कूल असतील, सीबीएस बोर्ड असेल, प्राथमिक माध्यमिक, सर्वत्र मराठी सक्तीची केली पाहिजे. तेवढी हिंमत तुमच्यात आहे इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्याची? ते करावं. नोकरी धंद्यामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी मराठी सक्तीची करताय का? अजून केलेली नाही. ते करा आणि मग इतर भाषांवर बोला.